नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. समीर, आपण पुन्हा भेटतोय आणि यावेळी कसली ऐतिहासिक वगैरे काही भूमिका नाही आहे, कारण तू इतक्या मस्त सुटा बुटात आहेस, तेव्हा मला छान वाटतं आहे. एकदम तू आहेसच हँडसम. आत्ता खूप छान दिसतोय आणि आपण भेटतोय ते आनंदी मालिकेच्या निमित्ताने. स्टार प्रवाह सुरू होती आहे. काय सांगशील, काय भूमिका आहे, काय नवीन करतोयस ह्याच्यात? पहिलं एक तर सुटाबुटातनं म्हणजे रेमंड शो करताना सुटाबुटातनं मला मग ऐतिहासिक याच्यामध्ये टाकलं, तर परत सुटाबुटात आलो. युगंधर नावाचं कॅरेक्टर करतो आहे, निंबाळकर, युगंधर निंबाळकर, ज्याचे फॅक्टरी आहेत आणि इचलकरंजीपणे जवळजवळ सगळं गाव त्याच्याकडे काम करतं. तर म्हणता येईल की तो अख्ख्या गावाला सांभाळतो आणि गाव त्याला सांभाळतं. तर त्याच्या राजाचा जी भूमिका आहे ती काही संपलेली नाही आहे, पण वेगळ्या पद्धतीचं राजा म्हणता येईल. आम्ही असं ऐकलं आहे की 1 वर्षापासून तुला बुक करून ठेवलं होतं, म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग होतं तुझं हे सगळं. हो, म्हणजे आय मिस आमचा मित्र आत्ता नाही आहे तो, प्रवीण बांदोरकर. तो खूप वर्षानंतर, म्हणजे आमची ओळख जवळजवळ 25-27 वर्ष झाली असेल. तर UTVसाठी मी एक केला होता पायलट. इट डिडंट वर्क, पण आमची मैत्री तशीच राहिली. आणि तो म्हणाला, अरे हे समीर मस्त करेल, लेट्स आस्क हिम. आणि मग प्रवीणचा मला फोन आला की समीर असं असं आहे, असं कॅरेक्टर आहे आणि आय वॉन्ट यू टू डू इट, तू मस्त करशील. मला अरे कॅरेक्टर पण छान आहे म्हटलं, नक्कीच करेन मी. तर इट वॉज बुक फ्रॉम दॅट मोमेंट. काही मग नंतर आम्हाला मुलगी मिळत नव्हती, मग 2-3 ट्रायआउट झाल्या सगळ्या. तर फायनली जाई फायनलाइज झाली. तर तेव्हापासून ती कमिटमेंट होती माझी. म्हटलं फक्त मला एक बाबा 15-1 दिवसाआधी सांग बाबा, किंवा आता सुरू करतोय बरं का, म्हणजे अचानक उद्यापासून करतो असं नाही, कारण माझ्या थोडेसे कमिटमेंट्स होते फिल्मच्या. पण तेव्हा मी सांगितलं नव्हतं फारसं. जवळच्या क्लोजनेट मंडळींना माहीत होतं की आय एम वर्किंग ऑन दिस शो. पण या इट वॉज देअर. ओके, किती दिवसांनी करतोय सिरियल? 7-1 वर्ष झाली. काय सांगतो, 7 वर्ष? 7 वर्ष मोठा पिरियड आहे. हो, मरे दिग्पालने सोडलंच नाही ना मला. दिग्पाल युनिव्हर्समध्ये होता असतो. दिग्पाल नंतर वेबसिरीज काहीच केल्या त्या मधल्या दरम्यान. कारण चांगलं असं टेलिव्हिजनमधलं. तुझी सिरियल माझी होती घर एक मंदिर, हिंदी होती NTVसाठी. अग्रसेन महाराज भेटी लागी जीवा नावाची केली होती त्याच्या आधी. त्यामध्ये दादा आम्ही दोघं एकत्र होतो. तर त्यानंतर मग फ्रँकली असं मीटी असं काही मिळालं नाही मला, ऑफर नाही आली. आणि जे आले होते ते म्हटलं, अरे सगळंच बाई करणार, मग या मालिकेमधला पुरुष काय करतो? एक तर सारखं ऑफिसला जातो, नाहीतर मग जेवायला बसलेला असतो. त्याच्या बियॉन्ड पण काहीतरी असेल तर मग मजा आली पाहिजे. आपल्याला मजा नाही आली तर प्रेक्षकांना कशी मजा आहे? मग हे आजच्या डेली सोपची प्रॉब्लेम आहे हा सगळा, असं वाटतं तुला? प्रॉब्लेम नाही आहे. डेली सोप फॉर्मॅटच त्याच्यासाठी केलेलं आहे, ज्याचं टार्गेट बेसिकली नाही, हा टार्गेट ऑडियन्स हा लेडीज आहेत, त्या पद्धतीने होतात. पण आत्तापर्यंत लकीली मला माझ्या वाटेला ज्या मालिका आल्या त्याच्यामध्ये हिरोला महत्त्व होतं. तो काम करत असतो, तो ऑफिसमध्ये जात असतो, त्याचं ऑफिस पण दाखवण्यात आलं होतं. आणि म्हटलं हे मस्त आहे, म्हणजे मलाही काम आहे असं मला वाटलं. आणि सेट फाईन. आतापर्यंत किती एपिसोड शूट केले? अजून आता आमचे सगळे बिट्स अँड पीसेसमध्ये झाले, लोकेशन वाईज चाललेलं आहे. पण मला सांग, 7 वर्षापूर्वीचं तुझं टेलिव्हिजनमध्ये काम करणं आणि आत्ताचं काम करणं खूप फरक आला आहे? टेक्नॉलॉजी बदलली आहे किंवा काम करण्याच्या पद्धती बदलल्या? तुला काही जाणवलं बदल? फ्रँकली काम करण्याच्या पद्धती जास्त डिसिप्लिन झाल्यात असं मला वाटतं आहे. कारण आम्ही उगाचच एकदा सकाळी गेलं तर परत कधी येणार आहे माहीत नाही असं नाही. आम्ही बरोबर 9ला म्हणजे 9ला काम संपवतो. कित्येक वेळेस लवकर पण आमचं काम संपतं. आणि तुमची डिलिव्हरी दिली तर मग तुम्हाला अजून काय पाहिजे. तर कम्पॅरेटिव्हली स्ट्रेस कमी झालेला असं मला वाटतं. म्हणजे घेणारे स्ट्रेस घेतात, पण आता जसं अनिकेत आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांचं खूप स्ट्रेसवालं काम आहे, पण त्याच्याकडे बघितल्यानंतर असं कधीच वाटत नाही अरे हा प्रेशरमध्ये आहे. छान हसत खेळत असतो. कारण मेन जो कॅप्टन आहे तो फार महत्त्वाचा असतो की ती जी झळ असते ते आमच्यापर्यंत येऊनच देत नाही. तूही हसत खेळतच असतोस काय? मी आयुष्यभर. मी ज्यावेळी तुला बघतोय ओळख. हो, त्यामुळे अनिकेत आमचं खूप जमतं. आमची टीम पण. ह्याच्या मागचं काही राज म्हणजे तू कधी फार टेन्शन घेत नाहीस ना प्रत्यक्ष वास्तव आयुष्यात? नाही फार नाही टेन्शन. त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? लॉजिक असं आहे की
जी गोष्ट म्हणजे टेन्शन घेऊन काय होणार आहे, आपल्याला फक्त सोल्युशन पाहिजे त्याचं. अरे बापरे, म्हणजे काय आता काय होणार आयुष्यामध्ये, असं कधीच होत नाही. वाटा देव तुम्हाला प्रत्येक एक वाट संपली की एक दार बंद झालं दुसरं उघडतो, हे आहेच त्यामध्ये. तर टेन्शन कधी घ्यायचं नाही लकीली. आणि मी सुखी आहे की मी सांताक्लॉजसारखं, मला माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे असतात माहीत नसतं. पूर्वी आईकडे पैसे मागायचो, आता बायकोकडे मागतो. मला खूप आनंद झाला, कारण आजच्या काळात मी सुखी आहे असं सांगणारी माणसंच आपण ना अवघड झाली आहेत. सुख मान्यवर आहे हो. उगाच म्हणजे एखाद्याकडे मर्सिडीज आणि माझ्याकडे मर्सिडीज नाही आहे, मी किती, माझा किती प्रॉब्लेम, असं नसतं. नाही तुमच्याकडे मर्सिडीज नाही तर जेवढे कष्ट घ्या, तुम्हाला आहे का गरज त्याची? पण मला असं सांग, अशी म्हणजे तू इतकी वर्ष काम करतोय, पण अशी कोणती गोष्ट आहे का की जी तुला हवी होती मिळवायची वाटली पण ती मिळाली नाही, तरी पण तू आनंदी आहेस? मला मिळत गेलं देवाच्या कृपेने. म्हणजे अशी काही नाही की जे नाही, आता मला मुंबईत आल्यानंतर घर नव्हतं, मग आता काय म्हटलं थोडे जास्त कष्ट करायचं. आणि बायकोने योग्य पैसे साठवले, घर झालं, मिळालं घर. एक नाही दोन मिळाली. मग ते आम्हाला ती हाऊस झाली, निर्माण झाली. एका पॉईंटला शेतावर जाऊन माझ्या राहण्याची माझी इच्छा होती, तीही आता पूर्ण झाली आहे. किंवा हां, एक राहिले, मला विमान घ्यायचं होतं, पण आजकाल मला रिस्की वाटतं विमान घेणं. तर शेत तुझं आहे कुठं आणि तिथं किती काळ रमतोस तेही सांग. मी एकदा गेलो की मी ती गुहा म्हणतो माझी, भुकुमला मी राहतो पुण्यामध्ये. म्हणजे चांदणी चौक म्हणेन, ते चांदणी चौक नाही आहे, चांदणी चौकापासून एक 8-9 किलोमीटर माझं घर आहे मेन हायवेच्या इकडनं आतमध्ये गेल्यानंतर. तिथे 2 गायी आहेत माझ्याकडे, कोक्का आणि मोक्का नावाच्या. नंतर जून आहे आमची, म्हणजे आमचं भुबू आहे. नंतर बाकी तर पपया आहेत भरपूर, आंबे आहेत, आवळा आहे, भाज्या आहेत, थोडी ज्वारी काढतो, कधी भात काढतो घरापुरतं, असं सगळं आहे. तू अभिनेत्याबरोबर शेतकरी सुद्धा आहेस आता? हो 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 हो, नक्कीच. लहानपणापासून आवड होती आणि लकीली बायकोला पण त्याची आवड आहे, अपर्णाला पण त्याची आवड असल्यामुळे, आणि मुलांनाही आवडतात असं. मग एक कामं करून आली की ते म्हणतात की आता बरं भुकुमला येते, नाही तर मग आजीकडे कोथरूडला राहते. बाय द वे, तुझी मुलं केवढी आहेत, काय करतायत आत्ता ती? माझी मोठी मुलगी आहे सरस्वती, ती आता ग्रॅज्युएट झाली प्रोडक्ट डिझाईनमध्ये. ती श्रावण क्वीन झाली आणि आता ती मॉडेलिंग करते. हां, असं म्हणता येईल. पण तो तिचा डिसिजन होता, शिक्षण झालं पूर्ण. पण आता ती मैसूर फॅशन वीकमध्ये होती, तर चांगले डिझायनर्स बरोबर ती करते आहे. तिला ऑफर झाल्या, ती म्हटलं नाही, फिल्ममध्ये नाही करायचं, तर मला ॲक्टिंग नाही करायचं, कारण त्यासाठी खूप तयारी लागते आणि खूप कष्ट बघितले आहेत घरी, तर तेवढी माझी तयारी नाही आहे. तर ती मॉडेलिंग करते. मुलगा नाही आहे मला, लहान आहे ती पार्वती, मुली आहेत. लहान पार्वती ती आर्मी स्कूलमध्ये आहे, ती 8वीत आहे. आणि लहान आहे ती, आणि शी इज अ गुड हॉर्स रायडर. तर ती कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे शाळेकडनं ती भाग घेत असते. तर असं त्या दोघी आपल्या विश्वात आता आहेत. मग त्या दोघी हॉस्टेलला होत्या, तर आल्या की मग धमाल असते. आणि मला सांग, आता ही डेली सोप करतोयस तू, तुला बराच वेळ तुझा द्यावा लागणार आहे, कसं तू पुढचं नियोजन करतोय वर्षभर पुढचं? सांगायचं तर सेट व्हायला कोणताही शो 1-2-3 महिने जातात, आणि त्यानंतर तुम्हाला तसा वेळ मिळतो. आणि एकदा एखादं काम घेतलं की ती जबाबदारी असते. चित्रपट असो ना तर टेलिव्हिजन शो असो, ती जबाबदारी असतेच. तर मेंटली यू आर प्रिपेअर्ड की बाबा आता मला महिन्यातले एक आठवडाच मिळणार आहे सुट्टी, आणि तेवढा तरी 20-22 दिवस काम केल्यानंतर तुम्हाला 8 दिवस सुट्टी हवी आहे स्वतःला जगण्यासाठी. त्याच्यामध्ये मग काहीतरी परत नवीन काहीतरी शोधू असं नाही होत. आणखी कोणतं नवीन काम येणार आहे पुढच्या काही महिन्यात तुझं? मालिकेनंतर मी शूट केलेलं झालं माझं. मी त्यांना तीच रिक्वेस्ट केली होती की माझ्या 3-4 फिल्म्स आहेत त्या मला शूट करायला जायचं आहे. तर आता एक वेबसिरीज मी करून आलो भगवान महावीरांवर, आणि 2 फीचर फिल्म्स केल्या हिंदी, तर त्या आता रिलीजवर आहेत. तर कधी येतील आता, हळूहळू कळेल आता त्याचं. पण आता शूटिंग वाईज नाही, शूटिंग वाईज फक्त आनंदीचंच करतो.
खूप छान, म्हणजे थोडक्यात तुझा आत्ता आनंदी या शीर्षकासारखा आनंददायी प्रवास सुरू आहे. तर खूप छान वाटलं तुझ्याशी पुन्हा एकदा बोलून. या मालिकेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.